कंटोला तुम्हाला माहितीच असतील, ही फक्त पावसाळ्यात मिळतात. तर आता याची मी मस्त सुकी भाजी बनवते. तर चला आता ही धुते आणि पहिले साफ करून घेते. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही सकाळी तयारी म्हणजे घरातला काय तुम्हाला दाखवलं नाही मी, कारण आज आम्ही चाललो साड्या आणायला. तर साड्या आणायला कोण कोण चालले ते बघा. तर या आहेत दीदी, मीनाक्षी ताई आणि ज्योत्स्ना ताई. आम्ही चौघीजणी चाललो साड्या आणायला पनवेलला. आता बघू पनवेलला आणि रात्र होईल आम्हाला येवाला. तर चला दाखवतो कुठे म्हणजे जातो, काय कसं म्हणजे भेटतात ते दाखवते तुम्हाला मी. तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर इथे आता आम्ही पनवेलला पोहोचलेलो आहोत. जा पुढे एक आता ज्यूस वगैरे प्यायला आलो पहिले. सगळी लावायची असते का मला? सगळ्यांना मला इथे आलो आम्ही. तिथे काय तेवढे आम्हाला खास वाटले नाही म्हणून आता इथे आलो. तरी अजून 2-3 दुकानं बघायला. पानांचे होते ना, ती एक नेहमी बनवते. इथे आता साड्यांची खरेदी वगैरे करून झाली आणि आता आलो आम्ही राख्या घ्यायला. पॅकिंग करायला गेलेत. आता इथं खायला आलो. पहिले भजी प्लेट घेतली. एकदम जुना दुकान आहे पण सगळं टेस्टी लागतं इथं. म्हणून आलो. मिसळ पाव वगैरे खावं. इथं मिसळ आलेली आहे आपली बटाटा मसाला. आणि ताई सांगतात का एवढा जुना दुकान आहे ना हो. पहिले आमची म्हणजे लोक जेव्हा शेती करीत कारली वगैरे लावीत ना, तेव्हा ती ते बाजारात म्हणजे कारली विकायला यायची आणि इथेच याच हॉटेलमध्ये ती सगळी म्हणजे नाश्ता वगैरे करत. तर आमच्याकडची पण म्हणजे मग लोक सांगतात का हा दुकान. आणि इथं अजूनपर्यंत इथंच येतात. एवढी मस्त टेस्टी मिसळ असतं ना इथं का मस्त बघा. तर आत्ताच घरी आलो आहे आणि इथं थोडा हातपाय वगैरे धुवून फ्रेश वगैरे झाले. थोडी काय आणले ते तुम्हाला दाखवते. तर आता रक्षाबंधन येणार आहे, त्यासाठी मग राखी आणायला गेलेलो आम्ही. अशा राखी आणलेल्या आहेत आणि ह्या देवांसाठी आणलेले आहेत आणि या भावांसाठी. आणि साड्या घेतल्यात. तर कशा दाखवते तुम्हाला मी. ह्या घेतल्यात दीदींनी घेतल्यात आम्हाला गणपतीसाठी. त्या ताईंनी घेतल्यात ऋषी पंचमीसाठी. आणि ह्या घेतल्यात मी 1 मिनिट दाखवते का. तर ह्या साड्या मी घेतल्यात. फक्त हा पदर आहे, बाकी पूर्ण प्लेन आहे. आणि या ताईंनी घेतलेल्या आहेत ऋषी पंचमीसाठी आणि या दीदींनी. त्याचा ब्लाऊजचा पण असं मस्त वर्क आहे सिक्वेन्सवाला. तर अशी शॉपिंग झालेली आहे. आता सगळं झालं आहे का मग दिवाबत्ती करीन आणि मग जेवणाला सुरुवात करीन, कारण आज लवकरच जेवण करायला लागेल. कारण सिनोजी पप्पा दुपारी जेवायला नव्हते आले, तर त्यांना आज लवकरच लागेल. त्याच्यासाठी मला लवकर जेवण बनवायला घेते. त्या जेवणामध्ये मी काय काय बनवते हे मी तुम्हाला दाखवते. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर आज मस्त कंटोलांची भाजी करते. बघा आपली रानटी कंटोला.
कंटोला तुम्हाला माहितीच असतील, ही फक्त पावसाळ्यात मिळतात. तर आता याची मी मस्त सुकी भाजी बनवते. तर चला आता ही धुते आणि पहिले साफ करून घेते. ही कशी साफ करतात ही आपल्या आगरी माणसाला समजा माहितीच आहे, पण बाहेरचे जे कोण बघत असेल त्यांना माहिती नसते, तर त्यांना मी दाखवते. आता या बी आहेत, कवले बी आहेत, तरी पण आपण काढून घेऊया ते. अशी चमच्याशी घ्यायची, नाही तर नखात अटकतात. काय ठेवतात हे, पण कसं बी मग तोंडना आपले दातात आला का मग खायचं नाही वाटत. तर मी असे सर्व करून घेईन आणि मग नंतर असे बारीक कापून घेईन. आपल्याला नुसती याचीच भाजी बनवायची आहे, चटणीवर सुकी भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी हे बारीक बारीक कापून घेतो. नाहीतर आपण हे याच्यामध्ये वालामध्ये पण टाकतो, डाळीत कशात पण टाकलं ना तरी मस्त लागतं. तर चला हे आता मी अशी बारीक कापून घेते तुम्हाला दाखव. तर हे बघू शकता, अशा प्रकारे मी कापून ठेवले छोटी छोटी. तर ही सर्व मी भाजी आता कापून घेते अशीच. आणि बघा अशा प्रकारे मी ही कापून ठेवली भाजी. एवढीच भाजी कापताना खूप टाईम गेला बघा. संध्याकाळ झाली आता. तर चला आता दिवाबत्ती वगैरे करून घेते अगोदर. आणि खूप सर्दी झाली मला आली, त्याच्यामुळे काही सुचत नाही. चला अगोदर दिवाबत्तीच करून घेते. तर इथे मी ह्याची भाजी बनवायला घेतली, काही कंटोलांची. तर इथे कांदाच पहिला मी तेलामध्ये मारला आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं काय नाही टाकलं. आणि आता भाजी टाकूया आपण. पहिले तेलावर मी शिजवून घेते, त्याच्यानंतर मग हळद वगैरे टाकायचं. तेलात लवकर शिजवली ना शिवाय जरा शिजतं पण लवकर, त्याच्यामुळे मी तेलावर आधी शिजवून घेते. मस्त आपण शिजत ठेवूया. आणि एकीकडे मी इथे चटणी पण वाटायला घेतली, त्यासाठी खोबरा, कोथिंबीर, लसूण आणि मिरची असं घेतलं आहे. आणि वाटून याच्यामध्ये आपण ॲड करू. सध्या आधी हे असंच मारून घेऊया तेलामध्ये. एका बाजूला इथं मी डाळ पण ठेवली बघा, तिखट डाळ मुगाची. तर बघा अशी मी फ्लो ठेवला होता, मस्त अशी बघा तेलात कशी मारून झाली. मस्त शिजवायची. तर आपण टाकू हळद, जास्त नाही, मीठ वगैरे चवीनुसार. कमीच टाकते, लाबडातलं पण टाकते. अशी 2 मिनटं आपण शिजवून घेऊ, 1-2 मिनटं. त्याच्यानंतर आपण तो वाटलेला खोबरा टाकू. मी भाजी पहिल्यांदाच बनवते, तर मला माहिती नाही, अंदाजे अशीच बनवते. तर इथे बघू शकता मी चटणी टाकलेली आहे याच्यामध्ये खोबऱ्याची. आणि आता आपण याला 2-3 मिनटं शिजवून घेऊया. इथे डाळ पण बघूया शिजली का, पण शिजत आलेलीच आहे. आणि हा टॉमॅटो नंतर मग दोन्ही भाज्या शिजल्या का त्याच्यावर थोडा वेळ टाकून देऊ, आपलं जेवण रेडी होईल.